महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटनेच्या वतीने वारंवार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मंत्री, आमदार, खासदार यांचे मार्फत जिल्हा परिषद संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक या पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम 40-50-10 याप्रमाणे प्रसिद्ध केले नाहीत व विविध संवर्गाच्या वेतन त्रुट्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे शैक्षणिक अर्हतानुसार समायोजित केले जाते त्याचप्रमाणे परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे शैक्षणिक अर्हतेनुसार समायोजन करण्याबाबत वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली, परंतु आजपर्यंत शासनाने एकही मागणी मान्य केली नाही। राज्य शासनाने लिपिक या पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करून 3 वर्षे होत आलेली आहे। त्यामुळे बृहन्मुंबई व बृहन्मुंबई बाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील शिपाई पदाच्या पदोन्नत्या तसेच वाहन चालकांचे लिपिक पदावर समायोजन झालेले आहे। हे ग्रामविकास विभागास ज्ञात असेलच। ग्रामविकास विभागातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात येते। 2007 मध्ये विभागीय आयुक्त पारस बोथरा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागांतर्गत सर्व पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले होते व ते शासनाकडे सुपूर्द सुद्धा करण्यात आले होते, परंतु ते आजपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत। या सर्व पार्श्वभूमीला अनुसरून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या वतीने 7 सप्टेंबर 2020 रोजी 1 दिवसाकरिता राज्यामध्ये सर्व ठिकाणी ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्याकरिता काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। तसेच ऑगस्ट 2020 अखेर पर्यंत जर लिपिक पदाचे सुधारित सेवा प्रवेश प्रसिद्ध न झाल्यास तसेच परिचरांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार न केला गेल्यास नाईलाजास्तव इच्छा नसताना सुद्धा आझाद मैदान येथे उपोषणास बसावे लागेल असे सुद्धा त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलेले आहे। यावेळी अधिक माहिती देताना पदवीधर मतदारसंघाचे आमदार रणजित पाटील यावेळी यांनी अधिक माहिती दिली। महाराष्ट्र जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेली अनेक महिन्यापासून मागणी होते आहे की त्यांच्यातले जी कनिष्ठ सहाय्यक आहेत आणि परिचर आहेत यांच्या ज्या काही पदोन्नत्या आहेत त्याचे सेवा नियम त्यातले जसं आता मला नियम दिला प्रवेश नियम तसेच परिचर संवर्गाच्या मागण्या या अनेक महिन्यापासून दुर्लक्षित आहेत। त्यासाठी त्यांचा अनेक वेळा पाठपुरावा झाला। मी माझ्यातर्फे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पाठपुरावा आहे, पत्रव्यवहार झालेला आहे, पण अजूनही त्या बाबतीतला कुठला काही निर्णय झालेला नाही। या पार्श्वभूमीवरती मी या जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेला माझ्यातर्फे पाठिंबा देतो आणि त्यांचा हो घातलेलं आंदोलन जे त्यांनी हो घातलेलं आहे त्यांचं ठरवलेलं आहे त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे। येत्या अधिवेशनामध्ये फार कमी काळाचं अधिवेशन आहे तरी संबंधित विभागाला स्वतः जाऊन वैयक्तिकरित्या मंत्री महोदयांना आणि सचिवांना व्यक्तिगतरित्या विनंती करीन आणि या दुर्लक्षित मागण्यांच्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांना न्याय प्राप्त करून देण्यासाठी संघर्ष करेन। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।